खरीपाकरता शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या लागवडीची तयारी केली आहे. सोयाबीन लावताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आपण थेट मार्गदर्शन घेणार आहोत. परभणीमधल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी तज्ञ बी भोसले सर आपल्याबरोबर आहेत. भोसले साहेब, सोयाबीनच्या पेरणी करता शेतकऱ्यांनी तयारी केली आहे. पेरणीपूर्वी कुठली कामं करणं अपेक्षित आहे, तसंच नेमकी पेरणी कधी करायची, पेरणी करता अपेक्षित पाऊस किती असला पाहिजे सोयाबीनला? पूर्व मशागत करण्यासाठी आता नुकताच वळवाचा पाऊस सुरू झालेला आहे. त्याच्यासाठी 2 ते 3 पाळ्या घालाव्या. ज्या ठिकाणी शक्य असेल त्यांनी पंजी मारून नंतर हे करावं. कपाशीचं रान असेल तर 2-3 पाळ्या मारून रान तयार करावं आणि मग चांगला पाऊस झाल्यावर, चांगला म्हणजे साधारणपणे 3 इंचाच्या वर पाऊस झाल्यानंतरच आपल्याला पेरणी करता येईल. परंतु ही मशागत करताना, कारण यावर्षी टेम्परेचर जमिनीचं खूप होतं आणि 1-2 पाणी चांगले झाल्याशिवाय रानाचं चांगलं तयार करून घ्यावं, काडी कचरा वेचून घ्यावा आणि त्यानंतर ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी शेणखताचा वापर करावा आणि रान तयार करून घ्यावं. भोसले साहेब, सोयाबीन लावताना बीज प्रक्रिया किती महत्वाची असते? कारण पेरणीचा पहिलाच टप्पा असतो. काय सांगाल बियाण्याबाबत? निश्चितच शेतकऱ्याला बीज प्रक्रिया हा कधीही चांगला उपाय आहे. बीज प्रक्रिया 2 प्रकारे करावं लागणार आहे आपल्याला. यामध्ये एक मध्ये जीवाणू जे आहेत, जे जमिनीमध्ये आपल्या थोडेसे कमी झालेले आहेत, विशेषतः नत्र स्थिरीकरण करणारे, ज्याला आपण की रायझोबियम म्हणतो. त्याचबरोबर जमिनीत उपलब्ध असलेला जो फॉस्फरस आहे, तो फॉस्फरस उपलब्ध करून देणारे सुद्धा काही जीवाणू आहेत. अशा दोन्ही जीवाणूचे, जे आम्ही रायझोफॉस नावानं काढलेलं आहे, म्हणजे रायझोबियम प्लस PSB, फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया, या दोन्हीचं जे मिश्रण आहे ते साधारणपणे एक 26 किलो जी त्याचा सिड्रेट आहे, त्याला 300 ml ची बीज प्रक्रिया करायची आहे. बीज प्रक्रिया थोडंसं त्याच्यावरच फवारायचं आणि मग थोडंसं मिक्स केलं तर एक 5 मिनिटाच्या आत बी वाळतं आणि त्याची पेरणी करता येईल. या पद्धतीनं बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात खताची जी मात्रा आहे ती कमी प्रमाणात वापरली तरी चालू शकेल आणि 15 ते 20% उत्पन्न वाढेल. भोसले साहेब, पावसाचं प्रमाण कमी अधिक असतं बऱ्याचदा. म्हणजे जिथं जिथं सोयाबीन जास्त येतं महाराष्ट्रामध्ये, तिथं आपण जर पाहिलं तर अशीच परिस्थिती असते. या सगळ्यामुळं, म्हणजे पावसाच्या अनियमिततेमुळं, कधी जोरात येतो, कधी कमी पाऊस असतो, पिकाचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवरती कुठल्या प्रकारचं बियाणं आवश्यक आहे? निश्चितच क्लायमेटला जे सुसंगत वाण असे म्हणतो, वातावरणाची असे बदल असणारे काही वाण आमच्याकडे आहेत, ज्याच्यामध्ये 158 आहे. हे 158 आणि MAS 71 हे वाण सुद्धा दोन्ही आहेत. MAS 71 हा वाण जवळपास 15 वर्ष झाला आहे, परंतु त्याचा परफॉर्मन्स अजून चांगला आहे. कारण त्याचं ड्युरेशन जे आहे, ज्याचा कालावधी आहे, तो बऱ्याचदा लवकर मॅच्युअर होतो आणि त्याच्या शेंगा गळत नाहीत. त्यामुळं तो वाण या बदलत्या वातावरणामध्ये सुटेबल आहे. त्याचबरोबर बदलत्या वातावरणामध्ये अजून एक सुसंगत वाण म्हणजे MAS 158 हा आहे. हा वाण खोडमाशीला बळी पडतो, म्हणजे तुम्हाला एखादी फवारणी त्यामध्ये कमी असली तरी चालू शकते. या पद्धतीनं, आणि जास्त पाणी झालं तर बऱ्याचदा आपण त्याच्यामध्ये BBFनं पेरणी केली तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा थोडासा फायदा होऊ शकतो. तर या पद्धतीनं, आणि जर यांत्रिकीकरण असेल, मोठ्या प्रमाणावर जर शेती करत असेल, कारण गटशेतीद्वारे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत, अशा ठिकाणी आपण 162 MAS 162 हा वाण देखील आपण वापरू शकतो. वापरतील जे वाण या सगळ्या गोष्टींना नीटपणे प्रतिकार करू शकतं, असं वाण आपण सुचवलंय आम्हाला. जुलै ते ऑगस्ट दरम्यान भोसले साहेब, पाऊस जास्त होतो. अशा वेळी सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कुठले उपाय करायचे? जास्त पावसाला काय उपाय? नाही, निश्चितच सोयाबीन लावताना यावर्षीच्या वातावरणाचं जो हे केलेलं आहे, पावसाचं गणित घालून दिलं आहे, त्याच्याशी सुसंगतपणे आपल्याला त्याच्या अनुषंगानं पेरणी करावी लागेल. यावर्षी जून महिन्यात साधारणपणे 80 ते 85% पाऊस, जुलैमध्ये 90 ते 95% किंवा 100च्या आसपास, आणि ऑगस्टमध्ये सुद्धा 100 ते 105च्या आसपास पाऊस प्रिडिक्ट केलेला आहे. आणि सप्टेंबरमध्ये हा साधारणपणे जास्तीचा पाऊस 115% पाऊस केला आहे. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे तिन्ही जास्त पावसाचे असल्याप्रमाणे महिने असल्यामुळं यावेळेस एक काळजी घ्यावी लागेल की जमिनीत पाणी साचून राहणार नाही. त्यामुळं पेरणी करताना BBFचे यंत्र ज्यांच्याकडे शक्य असेल त्यांनी ब्रॉड बेस्ड फरो, म्हणजे रुंदसरी वरंबा पद्धत, या पद्धतीने पेरणी करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये ज्याला शक्य नसेल त्यांनी 6 ओळीच्या नंतर 1 तास रिकामं ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून सप्टेंबरच्या ऑगस्टच्या शेवटी आपण त्याच्यामध्ये 1 बळीराम नांगराचा तास घालून आणि जास्तीचं पाणी साचलेलं आहे ते काढून देता येईल.
राहता राहिला प्रश्न किती अंतरावर लावायचं, तर साधारणपणे 1.5 फुटापर्यंत याचं आपण 45 2 ओळीतलं अंतर जे आहे ते 45 सेंटीमीटर ठेवायचं आहे. आणि पेरणी करताना हे पाहायचं आहे की साधारणपणे एकरी 25 ते 26 किलो बियाणं पडलं पाहिजे, जेणेकरून झाडाची जी योग्य संख्या आहे ती राहील. कारण जास्तीची जर सीड वापरलं तर बऱ्याचदा झाडं दाट होतात आणि मग झाडाला पाहिजे त्या प्रमाणात शेंगा लागत नाही. भोसले साहेब, हुमणी, भुंगे, खोडमाशी असेल, चक्रीआळे असेल, अशा सगळ्या रोगांचा सोयाबीनवरती विशेषत्वानं प्रादुर्भाव होतो. हा कसा टाळला पाहिजे, काय उपाय त्याकरता? निश्चितच कीड संरक्षणाचा जेव्हा विषय येईल त्यावेळेस 2 गोष्टी प्रामुख्याने आहेत. मराठवाड्यातल्या जवळपास 5 ते 6 जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये इतर जिल्ह्यामध्ये देखील हुमणी अळीचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जवळपास 70 ते 80% नुकसान खरीपच्या सोयाबीनचं मराठवाड्यामध्ये झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी यावर्षी ज्या ठिकाणी हुमणी गेल्या वर्षी आली होती अशा वेळेस गाव पातळीवर त्यांनी आत्ता वळवाचा पाऊस झाल्याच्या नंतर किंवा मृगाचा पाऊस झाल्याच्या नंतर जमिनीतून जे भुंगे बाहेर येतील त्याला रात्रीच्या वेळेस ही भुंगे कडुलिंब आणि बाबळीच्या पानावर खातात. ते झाडं हलवून किडे गोळा करून मारायचे किंवा लाईट ट्रॅप जरी बसवला सायंकाळी साधारणपणे 6:30 ते 8:30 तेव्हा जरी लावलं तरी तिथं आपल्याला त्या ठिकाणी लाईटचे भुंगे जे येतील हुमणीचे भुंगे ते गोळा करून नष्ट करता येतील. आणि सगळ्यात लवकर येणारी कीड जी आहे की ज्याच्यामुळे झाडं मरतात ते म्हणजे खोडमाशी आणि चक्रीभुंगा आहे. तर अशा ठिकाणी आपण हे एकरी 5 किलो 10% फोरेट हे दाणेदार कीटकनाशक ते जर आपण पेरणीसोबत पेरलं तिफणीद्वारे तर निश्चितच त्याचा या दोन्ही किडीवर चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करता येईल. खोडकिडा म्हणजे ज्याला आपण चक्रीभुंगा म्हणतो तो आणि खोडमाशी या दोन्हीची काळजी घेता येईल आणि मग 1 महिन्यापर्यंत पिकाला आपल्याला फवारणी करायची गरज पडणार नाही. परंतु काही जे सेमिलुपर्स ज्याला म्हणतो उंटाळ्या, या उंटाळ्या ज्या आहेत ह्या साधारणपणे पीक 1 महिन्याचं झाल्याच्या नंतर 3 आठवडे ते 1.5 महिन्यापर्यंत 2 महिन्यापर्यंत येतात. अशा वेळेस मग कुठलंही साधं ज्याला आपण कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड किंवा स्पर्शजन्य कीटकनाशक म्हणून क्विनॉलफॉस असेल, क्लोरोपायरिफॉस असेल याची 20 मिलीलिटर 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. मागच्या 2008 साली स्पोडोप्टेरा ज्याला की आपण साध्या भाषेमध्ये शेतकरी लष्करी म्हणतात त्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. तो प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीच्या काळात आपण किडे येऊ नये म्हणून 5% कडुनिंबोळीच्या अर्काची देखील फवारणी करता येऊ शकेल, ज्याच्याकडून आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव कमी होईल. आणि त्याचबरोबर पिकामध्ये ज्या ठिकाणी खाडे पडले असतील किंवा एखादा तास एरंडी आणि सूर्यफूल लावावं, ज्याच्यावर या किडी आकर्षित होतील आणि या अळ्या एका ठिकाणी सापडतील 250 ते 300 अळ्या, ते पान खुडून नष्ट केलं तर आपल्याला बऱ्याचदा त्याच्या ठिकाणी कीटकनाशकाच्या फवारणीची सुद्धा गरज पडणार नाही. या पद्धतीने किडीविषयी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. भोसले साहेब, अत्यंत मनपूर्वक आभार. आमच्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बंधूंना अत्यंत चांगलं मार्गदर्शन आपण केलं. पीक पाणीमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.